भ्रष्टाचाराच्या आकडेवारीत 180 देशांमध्ये 96 नंबरला आपण आहे, तरी गरीब आणि श्रीमंताची दरी प्रचंड वाढत चाललेली आहे। आता हा काळ बदलला पाहिजे। तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। अजून आपण प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा मोडले जात नाहीये। 2 वेळच्या अन्नासाठी देखील आजही त्यांना विचार करावा लागतोय। या भावी पिढीसाठी आदर्श घडवेल असे काम करावं लागणार आहे। अत्यंत ऐतिहासिक अशा या श्री गोपाल कृष्ण व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेला खरं तर मला बोलवलं, प्रवीण नानांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला यायचंय। मी तसा काय व्याख्याता वगैरे नाही, मी तसा पक्का पुढारी आहे। त्यामुळे आणि तुम्ही कराडे सरांना बोलवले ते पण पुढारीच आहे, त्यांचाही प्रयत्न चालूच आहे घुसण्याचा। अजून जमलं नाहीये पण प्रयत्न चालू आहे। ते पण माझे जुने सहकारी आहेत, मित्र आहेत आणि त्यांची लोकप्रियता चांगली आहे। खरं तर ते वक्ते आजच्या कार्यक्रमाचे आहेत, मी फक्त कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून कदाचित बोलू। मेन वक्ता तुम्हीच आहे, कारण शेवटी तुम्ही इतक्या लांबून आलेले आहात आणि मोवाडीला काय मी कधी येऊ शकतो आणि कधी बोलू शकतो, पण तुम्ही आलेले आहेत खास वराडी भाषेमध्ये। तुम्ही आज आम्हाला काही 4 गोष्टी सांगाल, याची आम्हाला माणसंच नाही शिल्लक। कराळे सर, तुम्हाला काय उगाच वर देऊन नाही बोलवलं, आमच्याकडे माणसंच नाही आहेत। नाही तर कोण नागपूरहून बोलवल का कोणाला सांगा बरं। ज्याला बोलवावं आणि त्याचं भाषण इथं व्हावं असे माणसांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। आणि मग या मुलांसमोर काय आदर्श ठेवायचा? नाही तर बोलवायचा आणि तो काहीतरी भलताच बोलला तर ह्या मुलांसमोर काय आदर्श निर्माण होईल? म्हणजे माणसं सुद्धा नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि अशाही परिस्थितीत तुम्ही हा कार्यक्रम चालू ठेवलाय, त्याबद्दल खरं तर तुमचं मी खूप खूप अभिनंदन करतो। भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने आपल्याला एक स्वप्न डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलं होतं, दाखवलं होतं की 2020 साली भारत महासत्ता होणार आहे। आज 2025 आलेलं आहे। 2025 पर्यंत तर मला कुठेही चिन्ह अजून त्याचे दिसत नाहीये। आणि भारत महासत्ता तर जाऊ द्या, अजून आपण प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा आपण मोडले जात नाहीये। परवाच आलेल्या 2025च्या भ्रष्टाचाराच्या आकडेवारीत 180 देशांमध्ये 96 नंबरला आपण आहे, 96 नंबरला आहे कराळे सर। आणि आपल्या खालचे जे देश आहेत त्यांचे नावं तुम्ही कधीच ऐकलेले नसतील, असे देश आहेत। म्हणजे ज्या देशांचे नावच तुम्ही कधी ऐकले नसतील ते देश आपल्या खाली आहेत आणि आपण 96 नंबरला आहे भ्रष्टाचारामध्ये। आणि म्हणून मला असं वाटतं की आता हा काळ बदलला पाहिजे, ही परिस्थिती बदलली पाहिजे। आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। इथं पांडुरंग शास्त्री आठवलेंनी या व्याख्यानमालेची सुरुवात केलेली आहे। या मंदिराची त्यांचे ऋणानुबंध आहेत, आध्यात्मिक सगळ्या चळवळीमधून हे सगळं उभं राहिलेलं आहे। आणि म्हणून मी कायम पुण्याला कॉलेजला होतो, तिथं जोशी वडेवाले फेमस, ते वामनराव पैंचे भक्त होते आणि म्हणून त्यांच्या त्या जोशी वडेवाल्याच्या इथं कायम लिहिलेलं असतं का तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। वामनराव पैंचं वाक्य आहे ते, आणि तेच वाक्य मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना लागू आहे। आपल्या सगळ्यांना बदल करावा लागेल। आपल्याला हा देश पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला खूप चांगलं काम या निमित्ताने करावं लागणार आहे। आपल्याला या भावी पिढीसाठी काहीतरी आदर्श घडवेल असे कामं आपल्याला करावं लागणार आहे, तरच आपला देश हा जगामध्ये काहीतरी एका पातळीपर्यंत जाऊ शकतो। नाही तर 125 कोटी 150 कोटीच्या आजच्याही आपल्या लोकांमध्ये, आपल्याच गावातलं मोवाडीचं जरी उदाहरण तुम्ही घेतलं तरी गरीब आणि श्रीमंताची दरी प्रचंड वाढत चाललेली आहे। आजही आपल्या गावामध्ये काही लोक खूप चांगल्या पद्धतीने शेती करत असतील, उत्पन्न मिळवत असतील, पण आज अनेक असे पण लोक आपल्या गावामध्ये असतील का ज्यांच्या 2 वेळच्या अन्नासाठी देखील आजही त्यांना विचार करावा लागतोय। आणि म्हणून हा विरोधाभास संपवण्यासाठी आपल्याला जागतिक पातळीवरचा भारत खऱ्या अर्थाने घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं मला असं वाटतं काळाची गरज आहे। अधिकचं मी जास्त बोलत नाही, कारण मला खरं तर तुम्ही कराळे सरांचं भाषण ऐकलं की तुमच्या मन हलकं झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमचे आम्ही यूट्यूबला भाषणं सगळे कराळे सर ऐकत असतो। मी तर काय खूप मोठा वक्ता वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून मी फार
बोलत नाही. मी फक्त एवढंच आहे की जे मनात येईल ते बोललं पाहिजे असं माझं मत आहे. आणि मी जे जग फिरतो किंवा पुस्तक वाचतो किंवा काहीतरी करतो ते तुमच्यापर्यंत मांडलं पाहिजे. जर तुमच्यापर्यंत ते देण्याचं जिथं जिथं संधी मिळेल ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने माझा असतो. मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या व्याख्यानमालेला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.